बातमी। मुंबईत भाजपकडून 135 एबी फॉर्मचं वाटप झालेलं आहे। भाजपकडून 2 उमेदवारांचे एबी फॉर्म अद्यापही वेटिंगवरच आहेत। 135 एबी फॉर्मचं वाटप भाजपकडून करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये सूत्र ठरलेलं आहे, मात्र अजूनही 2 उमेदवारांचे एबी फॉर्म वाटप बाकी आहे। ही यादी जी आहे ती काल समोर आली होती आणि आता अजूनही 2 एबी फॉर्मचं वाटप बाकी आहे। शिवसेना नेते नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आताची महत्त्वाची अपडेट, शिवसेनेचे नेते हे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। गजानन, काय या भेटीबद्दलचे अपडेट? नक्कीच शिवसेना नेते आशिष जयस्वाल, किरण पांडव आणि आमदार कृपाल तुमाने यासह काही इच्छुक उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी गेलेले आहे। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा निर्णय झाला। शिवसेनेच्या वाट्याला काल रात्री 8 जागा आलेल्या आहे, परंतु 8 जागांपैकी 6 जागांवर भाजप उमेदवार देणार असल्यामुळे शिवसेनेचे जे इच्छुक उमेदवार होते त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे आणि त्यामुळेच आता ही बैठक आहे की 8 जे जागा शिवसेनेला मिळालेल्या आहेत त्यावर शिवसेनेला आपले उमेदवार भाजपने देऊ द्यावे याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। महायुतीचा निर्णय काल रात्री झाला असला तरी अजूनही चर्चा जी आहे ती सुरू आहे। दुसरीकडे भाजपने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिलेला आहे आणि आज 11 वाजता भाजपचे सर्व उमेदवार जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल करणारा 143 जवळपास उमेदवारांना एबी फॉर्म मिळालेला आहे, परंतु शिवसेनेचे उमेदवार कोण असणार याचं चित्र मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। 8 पैकी फक्त 2 जे उमेदवार आहेत ते शिवसेनेचे असेल अशी माहिती मिळते। उरलेले 6 उमेदवार, ज्या 8 जागा आल्या शिवसेनेच्या वाट्याला त्यापैकी 6 उमेदवार भाजप स्वतःचे उमेदवार धनुष्यबाणावर लढवणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे आणि पुन्हा एकदा वाटाघाटी आणि चर्चा करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसहित शिवसेनेचे नेते जे आहेत ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहे। कालही रात्री 2 पर्यंत बैठक चालली, त्यानंतर कुठेतरी वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर महायुतीवर तोडगा काढण्यात आला। 8 जागा शिवसेनेला देण्यात आल्या, परंतु आता 6 उमेदवार भाजपच देणार असल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जे आहे ती नाराजी आहे। शिवसेनेचे नागपूर जिल्हा प्रमुख सूरज गोजे यांचं पहिलं नाव त्या लिस्टमध्ये होतं, परंतु त्यांनाही उमेदवारी देण्यास भाजपकडून नकार दिल्याची माहिती मिळते। त्यांनी स्वतः सांगितलं आणि त्यामुळे तेही नाराज आहे। एकूण अजूनही नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचं भिजत घोंगडं आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की नक्कीच गजानन, थँक्यू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।